मूळ विषयाकडे हो. एका झाडाच्या ढोलीमध्ये छोटी पोपटाची पिल्लं होती. कुणीतरी ती पकडली आणि बाजारात विकायला आणली. विकायला आणल्यानंतर काय झालं की एक साधूनं ते पिल्लू विकत घेतलं आणि एक पिल्लू जे त्यातलं होतं ते चोराकडे गेलं, बदमाश लोकांकडे गेलं. दोघांनी पण ती पाळली आणि तो बोलणारे पोपट होते. ते दोघांनी पाळले का? त्यांना घेऊन गेले होते की ते बोलणारे होते म्हणून घेऊन गेले. त्या देशाचा राजा एकदा शिकार करतो आणि आपल्या राजवाड्याकडे चालत चालत येत असतो शिकार करून. तर तो ज्या भागातून जातो तो चोर दरोडेखोरांचा भाग असतो. तर पोपट त्या राजाला बघतो आणि मोठ्यानं ओरडायला लागतो, चोर चोर, हाणा त्याला, मारा त्याला. आणखीन काही असलेली शिव्या पण देतो. राजाला थोडासा राग येतो पण आश्चर्य वाटतो, अरे वा पोपट किती बोलतो. पुढे निघून जातो राजा. पुढे चांगल्या लोकांची वस्ती लागते, ते एका साधूंचा आश्रम लागतो. म्हणून राजाला तहान लागलेली असते म्हणून त्या आश्रमात जातो पाणी प्यायला. तो आश्चर्य तिथेही एक पोपट असतो. तो पोपट राजाला म्हणतो, आलात, आम्ही आपले आभारी आहोत, बसा. राजाला आश्चर्य वाटतं, अरे काय प्रकार आहे, पोपट किती सुंदर बोलतो तिथे. परंतु लगेच राजाच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतो, तिथेही पोपट बोलत होता, इथेही पोपट बोलतो, दोन्ही पोपटच आहेत. बरं एकाच वयाचे दिसतात, एकाच रंगाचे दिसतात, परंतु हा पोपट काहीतरी वेगळं बोलतो आणि तो पोपट काहीतरी वेगळं बोलतो. तात्पर्य, कुणाच्या सहवासात आहात, कुणाच्या संगतीत आहात हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं, मना सज्जना भक्ती पंथे चिदावे. हे मना सज्जन माणसांच्या, चांगल्या माणसांच्या नेहमी संगतीत राहा. आईवडील पण सांगतात, हा उन्हाळ मित्र आहे तुझा, ह्या उन्हाळ टप्पू मित्राच्या नादाला लागू नकोस. नाही नाही अगं मम्मी मी चांगला, तू चांगला असलास तरी मित्र तुझा उन्हाळ टप्पू आहे. आणि त्यामुळे संगतीचा परिणाम होणारच, संगतीचा परिणाम होतो. आणि म्हणून कुठंतरी अभक्ष खाऊ नये. आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं होतं ना, अभक्ष जे खाऊ नये म्हणून सांगितलं, कारण त्यांचे परिणाम होतात. रक्तावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो. जसं संगतीचा परिणाम हा मनावर होतो, तसं अभक्ष खाल्ल्याने रक्तावर परिणाम होतो. एका राजानं आपल्या गुरूंना बोलवलं जेवायला. गुरुकडे तो जेवायला आला, म्हणजे राजाकडे तो गुरु जेवायला आला. जेवायला आल्यानंतर राजाचा गुरु म्हटल्यानंतर राजानं सोन्याचं ताट, सोन्याच्या वाट्या, पेले, सोन्याची सगळी भांडी जेवणासाठी वापरली. जेवणासाठी वापरल्यानंतर जेवला वगैरे साधू आणि जाताना गुपचूप सोन्याची वाटी आपल्या झोळीत टाकलं आणि घेऊन गेला. राजाच्या लक्षात आलं, पण राजा म्हणाला जाऊ दे, महाराज आहेत, गुरु महाराज नेली असेल, त्यांना पाहिजे असेल म्हणून. 2-3 दिवसानंतर ते चांगलाच माणूस तो साधू, त्याला ते खटकलं आणि तो राजाकडे आला. म्हणून राजा मला पहिली शिक्षा दे. तर राजा म्हणाला, काय झालं महाराज, मला शिक्षा दे की मी एक वाईट कृत्य केलं. आपण काय झालं काय ते सांगा महाराज. वाईट असं कृत्य केलं की मी तुझ्याकडून सोन्याची वाटी चोरून घेऊन गेलो. मला काय करायची, सोनं, स्त्री, पैसा आणि सोनं माती समान वाटलं पाहिजे, मृत्तिके समान वाटलं पाहिजे. मला ही बुद्धी अशी का झाली काय कळत नाही. मला कधीही अशा गोष्टीचा हव्यास नव्हता, परंतु हे वाटायला लागलं मात्र. राजा म्हणाला, तुम्ही कुठे असं भिक्षान्न किंवा असं कुठे जेवायला गेला होतात का? त्या साधूला आठवलं, हो, अरे मला अमुक अमुक ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. ते नेमके चोर होते आणि त्यांनी कसलं तरी त्यांनी चोरी केली. त्या चोरीमध्ये यश आलं म्हणून देवाला नवस केला होता आणि त्याच्यामध्ये 5 साधूनं जेवायला वाढेल असा नवस होता. म्हणून ह्या साधूला तिथे जेवायला घेऊन गेले होते.
आणि तिथलं ते चोरीचं अन्न ह्या साधूनं खाल्लं होतं आणि त्यामुळे हा राजाचा गुरु, राजाने सगळ्या क्वालिटी बघून केला असेल ना गुरु, आणि अशा माणसाला सुद्धा त्या अन्नाचा परिणाम झाला आणि त्याच्यामध्ये ते रक्तामध्ये अन्न काय करतं, अन्नरस तयार करतं, अन्नरस रक्तामध्ये मिसळतो. म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं की काही अभक्ष्य खाऊ नका. ढाबा बिब्यावर आपण खातो ना, त्याचे परिणाम होतात, आपल्या आचरणामध्ये ते जाणवू लागतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की संत संगती म्हणजे चांगल्याची संगत आवश्यक आहे. तुम्ही चुकीच्या माणसाची संगत धरलीत की वाया जाणार म्हणजे जाणार. तुम्ही कितीही चांगले असा. काही लोक म्हणतात नाही माझा मित्र दारू पितो, मी नाही दारू पित आणि पिणारी नाही. मी सांगतो बघ, माझ्या मित्रानं लपडी केली, मी नाही करणार कधी. अरे बाबा, ढवळ्याजवळ बांधला पवळा, गुण नाही लागला तरी वाण लागणार. शिंदेताई आपल्या मुलाला नेहमी सांगतात. म्हणून चांगल्या मित्रांची संगत केली पाहिजे. तसं तुम्ही इथं वडीलधारी माणसं आलेले आहेत, तुम्हाला आम्हाला ह्याच्यातून समर्थ रामदास स्वामींनी मला हेच सांगायचं आहे की आपल्या मुलाबाळांना आपल्याला चांगली ऐकण्याची सवय लावली पाहिजे. सकारात्मक सात्विक ऐकण्याची सवय लागली की वाईट ऐकण्याची सवय आपल्याला लागणार नाही आणि वाईट कुणी जरी काही सांगितलं तरी आपला परिणाम नाही करणार. म्हणून मी सांगितलं आहे स्वप्नातसुद्धा कुणाच्या वाईटाचा विचारच नाही करायचा, ऐकायचंच नाही. असले वाईटच विचार ऐकायचे नाहीत. जे ऐकणार ते नेहमी चांगलं ऐकणार. म्हणून दर आठवड्याचा संतसंग आवश्यक आहे. मग अशी यांनी सांगितलं की गुरुंना संतसंगाची आवश्यकता लागते. गुरुनं किंवा तुकडोजी महाराजांचा त्यांनी अभंग म्हणून दाखवला. हा तुकडोजी महाराजांसाठी अभंग नाही. शेवटी ते सत्पुरुष असतात ना, ते काय करतात आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं ना की दगडात देव नाही, देव आपल्यात आहे. मग ते कीर्तनं का करायचे, ते उपवास वाऱ्या का केल्या त्यांनी, आपल्यासाठी. तसा हा संतसंग जो आहे ना, तो संतांवर उपकारासाठी आपण नाही संतसंगाला घेत, लक्षात घ्या. त्यांना काही गरज नाही, ते त्यांचा उद्धार झालेला आहे. पण त्यांना वाटत असतं माझ्या लेकरांचा उद्धार झाला पाहिजे आणि याच्यासाठी हे संतसंग. भले त्याच्यात लाडीगोडी असेल, ती पण लेकरांच्या उद्धारासाठी आहे.